चंद्रपूर भाजपातील वादाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहर मनपा निवडणूक प्रचारासाठी आठवडाभरातील सलग दुसरा दौरा केलाय। आजच्या तुकुम भागातील पहिल्या सभेत बावनकुळे यांनी संक्रांती आधी लाडकी बहीण योजनेचे अनुदान देऊ नका असे पत्र काँग्रेसने दिल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसला घेरले। काँग्रेस लाडकी बहीण विरोधी असून यांना मतदानातून धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले। प्रदेश मध्ये भाजपचं सरकार आहे। 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। छत्तीसगड मध्ये 15 वर्ष भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली। कर्नाटक मध्ये बंद, पंजाब मध्ये बंद, ओरिसा मध्ये बंद, पश्चिम बंगाल मध्ये बंद। ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी योजना बंद आहे। आणि काल तर तुम्ही पत्र बघितलं असाल, आज तुम्हाला पाठवत आहे पत्र। मी आलं का पत्र? काँग्रेसचं पत्र आलं का? मी तुम्हाला देतो। आता काँग्रेसने काल पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही। आमची मकर संक्रांतीच्या पूर्वी 2 महिने पैसे मिळाले असते तर लाडक्या बहिणीची योजना आमची मजबूतीने काम करता आली असती। आमच्या लाडक्या बहिणीला तीळ संक्रांत, मकर संक्रांती करता आली असती। पण काल काँग्रेसने पत्र दिलं की निवडणुकीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही। मी तुम्हाला आता पत्राची कॉपी देतोय। काय करायला इथं या काँग्रेसवाल्याचं काय करायचं? या काँग्रेसवाल्याचं करायचं काय? काय म्हणतात काँग्रेसवाले? लिहून दाखवू तुम्हाला मी काँग्रेसवाल्याचं पत्र दाखवतो। वाचून तुम्ही जरा वाचलं पाहिजे। तुम्हाला माहित असलं पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीने किती नालायक आहे। वडट्टीवाले दाखवाय पत्र हे प्रचार कुंडल यांना लाडक्या बहिणीच्या विरुद्ध पत्र दिलं। एक तर सरकारच्या विरुद्ध बंद केलं। यांनीला बघा, माननीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर म्हणजे तीर्थराजी पहिले पैसे द्यायचे नाही। यांनी 1 कोटी लोक महिला प्रभावित होती, 3,000 रुपये दिले तर त्यांच्या बापाच्या खर्च गेले का? सरकारचे पैसे आहेत। आता हे पत्र तुम्हाला देणार आहे मोबाईलला। बंधू भगिनींनो, असा सबक शिकवा। 15 तारखेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला पाहिजे। एकही नगरसेवक निवडून